नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारने कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या आठवड्यावेतन आयोगाच्या कामकाजाला आता गती मिळाली आहे। आयोगाने 7 आणि 10 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारी कर्मचारी संघटना नवी महासंघासोबत महत्त्वाच्या सल्लामसलती आयोजित केल्या होत्या। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, भत्ते, पेन्शन आणि इतर सेवाटीवर चर्चा होणार असून आयोगाच्या अंतिम शिफारसी तयार करण्यापूर्वी संबंधित पक्षाची मते जाणून घेण्यास हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। आयोगाने स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचारी संघटनांनी महासंघाने यापूर्वीच आपले निवेदन आयोगाकडे सादर केले आहे, मात्र अद्याप त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाली नाही, त्यांनाच या बैठकीत सहभागी होता येणार आहे। अशा संघटनांनी 31 जुलैपर्यंत आयोगाच्या ऑनलाईन पोर्टलवर मेमोरंडम आयडीच्या आधारे बैठकीसाठी अर्ज करा असं आवाहन करण्यात आलं आहे। याआधी आयोगाने कोलकाता आणि इतर काही शहरांमध्ये कर्मचारी संघटनांशी संवाद साधला होता। दिल्लीतील बैठकीनंतर देशातील इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशाच प्रकारच्या मसलती घेण्यात येणार आहे। त्यामुळे आयोग सर्व संबंधित घटकाचे भत्ते जाणून घेतल्यानंतर अंतिम अहवाल तयार करण्यात येत असल्याचं स्पष्ट चित्र आहे। या चर्चामध्ये किमान मूलभूत वेतन वाढवणे, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, विविध भत्त्यामध्ये सुधारणा, सेवा अटी, पदोन्नतीची प्रक्रिया तसेच निवृत्तीवेतन व्यवस्थेतील बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर कर्मचारी संघटनांनी आपली भूमिका मांडणार आहेत। आयोगाकडे या संदर्भातील लेखी सूचना आधीच प्राप्त झाल्या असून आता प्रत्यक्ष चर्चेवर त्यावर सविस्तर विचार केला जाणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब विसरू नका।